संदर्भातली मोठी बातमी आहे। अकोल्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारलंय। पुरेसं बियाणंच मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत। बियाण्यांची 2च पाकिटं मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। त्यामुळे अकोल्यातल्या टिळक रोडवरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय आणि आपला रोष यावेळेस शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। ₹864 यांच्याकडे माल अवेलेबल नाही आहे। 864 रुपयांनी यांच्याकडे माल अवेलेबल नाही आहे। आता मुळात विषय असा आहे साहेब की अकोल्यामध्ये अजित 155-05चा साठा किती आहे, ब्लॅकमध्ये माल किती चालला आणि 864 रुपयात का मिळत नाही, हे आम्हाला मूळ प्राधान्य कलेक्टरला विचारायचं आहे। एकीकडे कापसाच्या बियाण्यांवरून शेतकरी आक्रमक झाले, तर दुसरीकडे कापसाचं बियाणं म्हणजे चॉकलेट आहे का, असं उद्दाम उत्तर कृषी अधिकाऱ्यानं दिलेलं आहे। शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांमधल्या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे। मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। हॅलो, हा साहेब बोला ना। गोपाल ठाकरे बोलतो, शेतकरी। बोला ना। अजित पंतांच्या बॅगा पाहिजे होत्या। कुठंच बॅगा नाही आहे अवेलेबल। काल पूर्ण विक्री आटपल्या अजितच्या। ठीक आहे, आता आम्ही मार्केटमध्ये आहे, कलेक्टर साहेबांकडे चाललोय, लोकांचा उदम सुरू आहे सर्व। हो ना, आता कसं सकाळपासून दुकानात थांबलो, दुकानं बंद आहेत आणि काही ठिकाणी आम्ही पण मार्केटमध्ये आहे सध्या सकाळपासून। किती शेतकऱ्यांना आवरायचं, कोणी ऐकायला तयार नाही। हो, बियाणं काय आपल्या चॉकलेट सारखं आहे की आपण तयार करू, उत्पादन करू, त्याला 8 वाजे लागतात उत्पादन करायला बियाणं। ठीक आहे, तेव्हा मी चाललो, गाडी चालवत आहे। मला काही माझं उत्तर नाही भेटलं ना साहेब। अकोला यांच्याकडे बियाण्यासाठी आलो असता त्यांना इथून ऑफिसवर आलो, तेव्हा ऑफिसमध्ये ते भेटले नाही आणि नंतर ऑफिसमधून त्यांचा नंबर घेतला तर त्यांनी फोन उचलला नाही। ऑफिसमधून आम्हाला जौंजाळ साहेबासोबत बोलण्यास सांगितले। जौंजाळ साहेबासोबत आम्ही बोलल्यानंतर जौंजाळ साहेबाचं म्हणणं आलं की बियाणं काय चॉकलेट सारखं आहे काय, कोणालाही वाटप करून मिळणार आहे, बियाणं तयार करायला 8-9 महिने लागतात, आपल्या जिल्ह्याला आता बियाणं येणार नाही, ठेवा फोन।